आज 22 एप्रिल 2024 आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी नामनिर्देशन माघारी घेण्याची शेवटची संधी होती। आज दुपारी 3 वाजेपर्यंत 47 कोल्हापूर मतदारसंघामधील 4 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतलं आणि 23 उमेदवार उमेदवारी नामनिर्देशन पत्र त्यांचं नमुना 7 मध्ये आलेलं आहे आणि 48 हातकणंगलेसाठी 5 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि 27 उमेदवार हे नमुना 7 मध्ये आहेत। आज 3 नंतर चिन्ह वाटपसुद्धा पूर्ण झालेलं आहे, त्याचीसुद्धा माहिती आम्ही आपल्या सर्वांना देत आहे। आणि या व्यतिरिक्त बाकी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी आहे ती जिल्हा निवडणूक कार्यालयाची झालेली आहे। कर्मचाऱ्यांचं जे सेकंड रँडमायझेशन आहे त्यामध्ये 15,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या आपण नियुक्ती केलेली आहे आणि त्यांचं जे प्रशिक्षण आहे दुसरं प्रशिक्षण आहे ते 26 आणि 27 एप्रिल रोजी ठेवलेलं आहे। EVM मशीनचं प्रिपरेशन आहे ते आपण 28, 29, 30 रोजी ठेवलेलं आहे। जे होम वोटिंग आहे, होम वोटिंगसाठी 47 कोल्हापूर मतदारसंघामध्ये 2904 आणि 48 हातकणंगलेमध्ये 1027 मतदारांनी विनंती केलेली आहे, नमुना 12D भरून दिलेला आहे। त्यांचं जे घरी जे मतदान करायचं आहे त्यासाठी जवळपास 400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि 1 मे, 2 मे आणि 3 मे या कालावधीमध्ये होम वोटिंग केलं जाईल। पोस्टल बॅलेटसाठी ज्या मतदारांनी त्यांचे फॉर्म भरून दिलेले आहेत त्यांचं मतदान आहे ते कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंगच्या ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटर राहील, त्या ठिकाणी त्यांचं मतदान होईल। आणि या व्यतिरिक्त RO ऑफिसमध्ये जे इसेन्शियल सर्व्हिसेसमधले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी 28, 29, 30 रोजी PVC सेंटर स्थापन केलेलं आहे आणि RO ऑफिसमध्ये ज्यांना पोस्टल बॅलेटचं मतदान करायचं आहे त्यांच्यासाठी 4, 5 आणि 6 मे रोजी फॅसिलिटेशन सेंटर स्थापन केलेलं आहे। मतदार चिठ्ठ्यांचं वाटप आहे ते 24 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे। तर निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी निवडणूक कार्यालयाची झालेली आहे, सर्व AROंची झालेली आहे आणि निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा तयार आहे। जिल्ह्यातील सर्व मतदारांना आम्ही वारंवार आवाहन करतोय, परत एकदा सर्व मतदारांना नम्र आवाहन आहे, 7 मे रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये मतदान आहे, तर सर्व मतदारांनी मतदान केंद्रामध्ये यावं। मागच्या वर्षी आपलं मतदान 70% जास्त झालेलं आहे, तर यावर्षी 100% मतदारांनी मतदान केंद्रावरती यावं आणि कोल्हापूरचा जो रेकॉर्ड आहे मतदानाचं टक्केवारी राज्यामध्ये आणि देशामध्ये अव्वल ठेवण्याची, ती टक्केवारी आपण मेंटेन करावी आणि सर्वांनी आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावावा।